कृषीधन केसरीचे MT-RX बैजा ठरले मानकरी. हरण्या सुंदऱ्याने पटकावली स्प्लेंडर. हजारो शर्यत शौकीनाची उपस्थिती. कृषीधन दूध उत्पादक सहकारी संघाचा 14वा वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य जनरल बैलगाडी शर्यतीत कांचनगाव येथील महेश मेजर व आपासो पाटील यांच्या RX बैजा आणि MT बैजा यांच्या बैल जोडीने अत्यंत थरारकरित्या प्रथम क्रमांक पटकावून हिरो होंडा युनिकॉर्नचे मानकरी ठरले, तर द्वितीय क्रमांक राहुल देसाई कडलगाव यांच्या सुंदऱ्या आणि हरण्या यांनी पटकावून हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी बक्षीस पटकाविले. तृतीय क्रमांक राजू उमराणी यांच्या शिल्या आणि बैजा बैलाने जिंकून हिरो होंडा HF डिलक्स दुचाकी पटकाविले. विजेत्यांना माजी आमदार सुभाष जोशी, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, अशोकराव पाटील, पंकज पाटील, निकू पाटील, सुजय पाटील, ॲडव्होकेट अशोक शिंदे व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. हालसिद्धनाथ मंदिर ते श्रीपेवाडी ते नांगनूर मळा डांबरी पट्टा येथे झालेल्या या शर्यतीत जनरल घोडा बैल शर्यतीत प्रथम क्रमांक काका पाटील आडे यांनी मिळवून रोख 15,000, द्वितीय क्रमांक पांडू बेलवळे यांनी पटकावून रोख 10,000, तर तृतीय क्रमांक प्रमोद डांगरे इचलकरंजी यांनी पटकावून रोख 7,000 बक्षिसे पटकाविले. जनरल घोडागाडी शर्यतीत प्रथम क्रमांक महेश तावदारे निप्पाणी यांनी पटकावून रोख 10,000, द्वितीय क्रमांक सोहम रेंदाळे निप्पाणी यांनी पटकावून रोख 7,000, तर तृतीय क्रमांक विकास शिवाजी कांबळे निप्पाणी यांनी पटकावून रोख 5,000 रुपये बक्षीस पटकाविले. आदत घोडा बैल शर्यतीत प्रथम सूरज नाईक बेरडवाडी रोख 7,000, द्वितीय माऊली कागल रोख 5,000, तर तृतीय महेश कांबळे बाटवडे यांच्या गाडीने पटकावून 3,000 रुपयांचे बक्षीस पटकाविले. रोख बक्षिसासह स्मृतिचिन्ह निशाण देऊन सन्मानित करण्यात आले. एक हा खेळ आहे आणि या खेळामध्ये एक आपल्या सर्वांची इच्छाशक्ती असते आणि शर्त म्हणजे नुसता नंबर काढणे हा शर्त नाही, तर इच्छाशक्तीमुळे इथं नंबर निघत असतो आणि असंच वाटचाल पुढील भावी काळामध्ये देखील निकू पाटील असू देत, आमचे पंकज पाटील असू देत, सुजय पाटील असू देत, हे युवा नेतृत्व पुढे कार्य करत जावं. आम्ही त्यांच्या बरोबरीने आहे. आम्ही त्यांच्या कामामध्ये सगळ्या गोष्टी आम्ही सहकार्य करत अशा पुढच्या काळामध्ये जाऊ असं या ठिकाणी देतो. आणि पुन्हा एकदा निकू पाटलांना हा शर्यतीचा कार्यक्रम आयोजन केल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. माझे आमदार आमचे मामा काकासाहेब पाटील असू देत, तसेच सुभाष जोशी सर असू देत, वीरकुमार पाटील साहेब व आमचे सर्व ज्येष्ठ मंडळी यांच्या आशीर्वादाने ही संस्था आम्ही गेली 14 वर्षे अगदी सुरळीत चालवत आहोत. या संस्थे असं म्हणायला काही हरकत नाही की या संस्थेपासून माझी सामाजिक कार्याची असू दे किंवा राजकीय कार्याची असू दे सुरुवात झाली. त्यामुळं आम्ही ठरवलं की बाबा ह्या संस्थेनं आपल्याला मोठं केलेलं आहे आणि ह्या संस्थेला संस्थेचं नाव करण्यासाठी आपण काहीतरी मोठं काम केलं पाहिजे आणि तो विचार मनात घेऊनच आम्ही हे शर्यतीचं नियोजन केलं. ह्या शर्यतीसाठी आपण सर्वांनी उपस्थिती दर्शवली व आम्हाला आशीर्वाद दिले, त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करतो. आमचे निकू पाटील मित्र परिवार असू दे, मळा ग्रुप असू दे, दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन असू दे, सर्व पदाधिकारी, सर्व सहकारी यांच्या साथीने नेहमीच आम्ही असे विविध उपक्रम राबवित असतो. त्यामध्ये आम्ही क्रिकेट मॅचेसचं आयोजन केलं. आमचे सन्मित्र सतीश शिरगावे व फ्रेंड्स ग्रुपचे सर्व पदाधिकारी यांनी मिळून मागील महिन्यातच चेअरमन चषक यावेळी विलास गाडीवड्डर, माजी सभापती बाळासाहेब देसाई, दत्तकुमार पाटील, गुंडूराव मंगावते, विलास पाटील, प्राध्यापक रामचंद्र पाटील, अजित नाईक, किरण पाटोळे, कृष्णाजी कुंभार, संजय स्वामी, अरुण आवळेकर, रवी श्रीखंडे, यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब पवार, उपाध्यक्ष डॉक्टर सचिन काटकर, परशुराम लोकरे, तात्यासाहेब वालीकर, मलगोंडा गिरगावे, रणजित मगदूम, शैलेश मल्लाडे, विक्रांत पावले, सतीश शिंदे, रणजित मगदूम, महादू मल्लाडे, राजू पाटील, रमेश भोईटे, नितीन उपाळे, महादेव पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.